नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आता हे पूर्णपणे ठरलेलं आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। आता यासाठी योग्य टाईमसुद्धा आलेला आहे, योग्य वेळसुद्धा आलेली आहे आणि आज सकाळीसुद्धा मी एक कर्जमाफीच्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता, परंतु काही शेतकऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ कदाचित पोहोचलेला नसावा। आता तुमचा टाईम किती वाजताचा असतो, तुम्हाला किती वाजता वेळ मिळतो, संध्याकाळी मिळतो का सकाळी मिळतो का, नक्कीच कमेंट करायला विसरू नका। कारण तर तुम्हाला जे काही टाईम असेल ते टाईम टाकल्यानंतर कमेंट केल्यानंतर मी त्याच टाईमाला तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित अशाच माहित्या मिळत राहतील। तर म्हणजे असो, हा व्हिडिओ वेगळा आहे, विषय वेगळा आहे, परंतु तुमच्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे ज्या अर्थी मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी मी निश्चितच करणार। आता जी काही योग्य वेळ असेल त्या योग्य वेळेच्या टायमाला किंवा योग्य शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार, सरसकट कर्जमाफी ही नसणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आणि अखेर ते आता वेळसुद्धा आलेला आहे। कारण तर 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरला परत नुकसान भरपाईची किंवा जे काही हिवाळी अधिवेशन असेल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये नुकसान भरपाईचे पैसे असतील, केंद्राकडले जे काही पैसे असतील त्याचीसुद्धा मागणी केली जाणार आहे। त्यासाठी लागणारा निधीसुद्धा मंजूर केला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा केली जाणार। शेतकऱ्यांची पूर्ण माहिती, आता बँकेची माहिती जी काय असेल ते राज्य सरकारला देण्यात आलेले आहे। पूर्ण बँकेचा डाटा हा राज्य सरकारकडे पोस्ट करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जी काही कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीच्यासाठी लागणारा निधी हा पूर्णपणे मंजूर केला जाणार आहे, अशी सुद्धा सध्याची परिस्थिती आहे। कारण तर शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे, शेतकऱ्यांना पाहिजेत कर्जमाफी। आता एकंदरीत जर कर्जमाफी करायची झाली तर मुख्यमंत्री साहेब नेमका काय निर्णय घेतात याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कर्जमाफी किती लाखापर्यंत केली जाईल, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कोणत्या बँकेची कर्जमाफी केली जाईल हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, सोयाबीनचे भाव असतील, तुरीचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, इतर जे काही पिकं असतील त्या पिकाला भाव नसल्या कारणाने शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज भरणं हे शक्य होत नाही। म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत। कारण तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात बच्चू कडू असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, रविकांत तुपकरे असतील, शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव असतील, अनेक आपण पाहिलेले आहे। आणि त्यानंतर राज्य सरकारने कुठंतरी कर्जमाफीची एक तारीख किंवा ती तारीख दिलेली की आम्ही या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्णपणे माहिती घेऊ, समिती गठीत केलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून अहवाल येईल आणि त्यानंतर कर्जमाफीची ही माहिती दिली जाईल। आता एकंदरीत जर बँकेचं कर्ज असेल तर मग SBI बँक असेल, त्याचबरोबर युनियन बँक असेल, बडोदा बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, सिंडिकेट बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनडा बँक असेल, त्याचबरोबर BOI बँक असेल, त्याचबरोबर तुमचं इतर जे काही सहकारी बँक असतील, मध्यवर्ती सहकारी बँक असतील, पतसंस्था असतील, अशा सर्व नॅशनलाइज बँकेची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्याचे प्रस्तावसुद्धा बँकेच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आलेले। यापूर्वीसुद्धा काही माहिती घेतली होती आणि पतसंस्था जे काही कार्यकारी संस्था असतील ह्या पूर्णपणे कामाला लागल्या होत्या आणि त्यानंतर प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल। परंतु बँकेच्या जे काही प्रस्ताव असतील ते गेल्यानंतरसुद्धा राज्य सरकारला कुठेतरी जाग आली नाही किंवा राज्य सरकारला जे काही योग्य टाईम असेल तो आता आलेला आहे आणि या योग्य टाईमात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार। आता 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर ही हिवाळी अधिवेशन होणार आहे। त्यामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात नेमका निर्णय घेतला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याच्यासाठी जे काही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला असेल 29,000 कोटीची मदतसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। आता जे काही नॅशनल बँक असतील त्या बँकेचं पूर्णपणे कर्जमाफ केलं जाणार आहे आणि तुमचं जर कर्ज 2018चं कर्ज थकीत असेल, 2000 जी काही 18ला 17ला जी काही कर्जमाफी लागू झाली होती त्यामध्ये जे काही शेतकरी वंचित होते अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। त्याचबरोबर तुमचं 2024चं कर्ज असेल त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केली जाऊ शकते आणि 2022 असेल, 2023 असेल आणि 2025पर्यंत असेल, जर आपण पुनर्गठन केलं नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच केली जाणार आहे। परंतु जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील, इन्कम टॅक्स भरणारे दुकानदार असतील, तुमचे वकील असतील, तुमचे मास्तर असतील, तुमचे
गुरुजन म्हणजे कोण वकील इतर पदवीधर असतील, क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, अशा कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. परंतु जो काही शेतकरी योग्य असणार आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीपासून जमीन आहे, तो शेतकरी त्या शेतीमध्ये पिकवतो, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये घाम घालतो, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. इन्कम टॅक्स यामध्ये वगळल्या जाणार आहेत. आमदार, खासदार आणि जे काही नोकरीधारक असतील असे सर्व शेतकरी यामध्ये वगळले जाणार आहेत. परंतु योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी केली जाईल असं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. सरसकट कर्जमाफी ही नसणार आहे. म्हणजे सरसकट कर्जमाफी काय, तर जे काही इतर नागरिक असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे, जे शेतकरी जमीन कसतात, अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करले जाणार आहे. मग 2 लाखापर्यंत होते, 3 लाखापर्यंत होते किंवा अधिकची शेतकऱ्यांची कर्जमाफी होते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु निश्चितच या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार असं सध्याचं वातावरण दिसते. आणि काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जी काही ग्वाही दिलेली आहे, त्याच पद्धतीने आज परत तीच माहिती आलेली आहे. आणि तीच माहितीच्या माध्यमातून जे काही आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंग असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, अशा सर्वांच्या माध्यमातून हीच न्यूज येताना दिसत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसावं. आता जर कोणकोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होते, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होते, जर आपल्याला असेच कमेंट करायचे असतील तर नक्कीच आपण याच्यावर संदर्भातसुद्धा एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुमचा योग्य टाईम वेळ कधी असतो व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर आवडत असेल 5 वाजता तर मी संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला जर आवडत असेल दुपारच्या 2 वाजता तर मी दुपारच्या 2 वाजता व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की सकाळी 8 वाजता तर निश्चितच सकाळी 8 वाजतासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल. परंतु तुमचे कमेंट महत्त्वाचे असणार आहे. जय शिवराय.